नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा पेपर 1 मराठी व गणित यामधील विभाग 2 गणित या विषयाचे परीक्षेला विचारले जाणारे गणिताचे 50 प्रश्न सराव आज आपण घेणार आहोत. पहा, विभाग 2 गणित 26 पासून हे प्रश्न सुरू होतात. नंतर हे 26 ते 75 असे 50 प्रश्न हे गणिताचे असतात. पेपर 1 मध्ये मराठी आणि गणित मध्ये 25 प्रश्न हे मराठीचे असतात. 25 नंतर 26 प्रश्नापासून 75 प्रश्नापर्यंत गणिताचे प्रश्न असतात. 26वा प्रश्न आहे, 25 पैशांची 80 नाणी देऊन 2 पेन खरेदी केले तर एका पेनची किंमत किती? पहा, या ठिकाणी 25 पैशाची 80 नाणी, तर 25 पैसे, मग 25 पैसे जर आपण 4 25 पैसे घेतले तर 1 रुपया होतो. 4 25 पैसे घेतले तर 1 रुपया होतो. मग असे 80 नाणी देऊन 80 नाणी, मग इथं 80 भागिले 4, मग 4 एके 4, 4 दुने 8 आणि हे 4 शून्य 0, म्हणजे हे 20 रुपये होतील. तर 20 रुपये त्यांनी दिलेत. 80 नाण्याचे 25 पैशाप्रमाणे झाले 20 रुपये. तर त्यांनी सांगितले देऊन 2 पेन खरेदी केले तर एका पेनाची किंमत किती? पहा, 20 रुपये झाले, त्याच्यामध्ये त्याने 2 पेन खरेदी केलेत. मग 10 रुपयाला 1 पेन, याप्रमाणे 10 रुपयाला 1 पेन असू शकतोय तो. मग 10 रुपयाचे 2 पेन, 20 रुपयामध्ये 25 पैशाचे 80 नाणी देऊन 2 पेन खरेदी केले तर एका पेनाची किंमत किती? 20 रुपयाचे 2 पेन खरेदी केले तर एका नाण्याची किंमत 10 रुपये. पर्याय क्रमांक 3, एका पेनाची किंमत 10 रुपये. एका पेनाची किंमत 10 रुपये. 27वा प्रश्न आहे, वीरभद्र जून महिन्यात 5 दिवस रजेवर गेला तर तो या महिन्यात किती दिवस कामावर हजर होता? वीरभद्र जून महिन्यात 5 दिवस रजेवर गेला. मग जून महिना आपल्याला प्रथम काढावा लागेल. जून महिना असतो 30 दिवसांचा, त्याच्यामध्ये 5 दिवस तो रजेवर गेला, म्हणजे 5 दिवस हे त्याच्यामधून वजा झाले. 30 मधून 5 गेले, राहिले 25 दिवस. तर तो या महिन्यात किती दिवस कामावर हजर होता? मग जून हा 30 दिवसांचा महिना आहे, त्यामध्ये तो 5 दिवस रजेवर गेला. 30 मधून 5 गेले, राहिले 25, मग 25 दिवस तो कामावर हजर राहिला. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 28वा प्रश्न आहे, 12.5 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? पहा, इथे 1 किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग 12.5 12.5 किलोग्रॅमचं त्यांनी विचारलंय. मग काय करावं लागेल? या 12.5ला या 1000 ने गुणावे लागेल. हा गुणाकार एकदम सोपा आहे. ज्यावेळेस कोणत्याही वरच्या संख्येच्या खालच्या संख्येच्या ज्याने गुणायचे त्याच्या पुढे जर शून्य असतील, त्याच्या पुढे एक पण अंक नसेल तर ते शून्य तसेच मांडून घ्यायचे. 1 2 3, आता 1 राहिला. 1 ने ह्या 125 ला गुणून घेऊ. 125 1 125, दशांश चिन्ह एकच आहे, एक घरात सोडून आहे उजव्या बाजूला, ते 1 शून्य देऊन घेऊ. तर आपल्याला उत्तर आलं 12,500. हा शून्य दशांश चिन्हाच्या पुढे शून्य आहे, ते मानलं नाही तरी चालेल. मग 12,500
12.5 म्हणजे 12.5 किलोग्रॅमचे झाले 12,500 ग्रॅम. हे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा आहे 29वा प्रश्न आहे 45. पहा असा आहे 45 अधिक 4 आणि इतर रिकामी चौकट आहे. परत आहे 40 अधिक 5. यांची आपण प्रथम त्यांची बेरीज करावी लागेल. मग 45 आणि 5 झाले 49 आणि 40 आणि 5 झाले 45. याच्यामध्ये मोठी संख्या आहे 49, कारण दशक समान आहेत पण एकक याचा मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी आहे. मग आपल्याला लहान मोठ्या संख्येचं चिन्ह टाकायचं आहे. आपण इथं आहे मोठे आहे, लहान आहे, बरोबर, हे वेगळं चिन्ह आहे. याच्यामध्ये आपण काय करत असतो, जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडे हे तोंड करत असतो. मग 49 मोठे आहेत 45 पेक्षा, मग 1 नंबरचं चिन्ह येणार आहे. 30वा प्रश्न आहे सन 2025 ची सुरुवात सोमवारी झाली तर सन 2006 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? पहा 2005 ला 4 ने 4 1 4 4 5 20 4 ने शेवटी 5 आहे म्हणून पूर्ण भाग जाणार नाही, म्हणून 2005 हे लीप वर्ष नाहीये. आणि 2006 ला पण 4 ने पूर्ण भाग जात नाही म्हणून 2006 पण लीप वर्ष नाहीये. मग लीप वर्ष नसेल तर ज्या पहिल्या वर्षी ज्या वारी त्या वर्षाची सुरुवात झाली असती त्याच्या पुढच्या वाराने पुढच्या वर्षीची सुरुवात होत असते. मग 2005 ची सुरुवात सोमवारी झाली तर 2006 ची सुरुवात मंगळवारी होईल. पर्याय क्रमांक 1. फक्त पहिल्या वर्षापेक्षा पुढच्या वर्षी फक्त एक वारच पुढे जातो. कधी तर लीप वर्ष नसेल तर. लीप वर्ष असेल तर 2 दिवस 2 वार पुढे गेलेला असतो तो वार, ती दिनांक. मग गेल्या वर्षी 2005 ची सुरुवात सोमवारी झाली तर 2006 ची सुरुवात मंगळवारी होईल. एक वार पुढे जाणार, मंगळवार. 31वा प्रश्न आहे वर्षातील किती महिने 31 दिवसांचे आहे? वर्षातील 7 महिने 31 दिवसांचे आहेत. यामध्ये आहे जानेवारी, नंतर मार्च, एप्रिल येणार नाही, मे, जून, नंतर जुलै आणि ऑगस्ट पण येतो. ऑगस्ट, नंतर सप्टेंबर नाही, ऑक्टोबर, नंतर डिसेंबर. अशा प्रकारे जानेवारी एक महिना सोडून 31 दिवसांचा महिना असतो. फक्त जुलै आणि ऑगस्ट हे 31 दिवसांचे 2 महिने लागून येतात. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि हे सगळे 31 दिवसांचे महिने आहेत. मग येईल पर्याय क्रमांक 3 7. 32वा प्रश्न आहे लागोपाठ येणारे कोणते 2 महिने 31 दिवसांचे आहेत? तर आपण आताच पाहिलं जुलै आणि ऑगस्ट हे लागोपाठ येणारे 2 महिने 31 दिवसांचे आहेत. पुढे आहे 33वा प्रश्न 1250 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? पहा एकदम सोपं आहे. इथे पहा 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर मग 1250 सेंटीमीटरचे किती मीटर होतील ते विचारलंय. मग या 1250
50ला आपण ह्या 100ने भागणार आहोत. शून्याला शून्य गेला, 10 एके 10, 10 एके 10, 2 राहिला खाली, वरून घेतला 5, 10 दुणे 20 आणि मग राहिले 5, वरून दशांश चिन्ह घेऊन शून्य घेतला, 10 5 50, मग 12.5 मीटर एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा आहे 34वा प्रश्न आहे. 169 गुणिले 27. पहा, एकदम सोपा गुणाकार आहे. 169 गुणिले 27. 9 7 63. पाडेपाठ असणं खूप गरजेचं आहे. हातचा आला 6, 7 सक 6 7 36, 7 7 5 35, 7 सक 42, 42 आणि 6 48. परत हातचा आला 4, 7 1 7 8 9 10 आणि 11. एककाने गुणून घेतलं म्हणून एककाखाली 0. 9 18. हातचा आला 1, 6 2 12 आणि 1 13. हातचा आला 1, 2 बे यांची आता बेरीज करायची. 3 3 8 8 16. हातचा आला 1, 3 आणि 4 आणि 5, 1 आणि 3 4. 4 उत्तर आलं 4563. मग 4563 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पहा पुढचा आहे 35वा प्रश्न आहे. 6 तास 40 मिनिटं बरोबर किती विचारलंय? तर 6 तास आपल्या 1 तास बरोबर 60 मिनिटे. तर 6 तासांचे किती, 6 तासांचे मिनिटं किती होतील? 60 गुणिले 6, मग ते होतील 6 7 36 आणि हा 0, 360 मिनिटं आणि वरती अधिक 40 मिनिटं दिलेत. मग याच्यामध्ये अजून 40 मिनिटं मिळवले तर किती होतील? 0 0 6 4 10. हातचा आला 1, 400 मिनिटं होतील. आपल्याला इथं 380 मिनिटं दिलेत. मग याच्यामधून 380 400 मधून 0 0 10 मधून 8 गेले, राहिले 2, इथं 3 0 20 मिनिटं आपल्याला याच्यात मिळवावा लागतील. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा 60 एका तासाचे 60 मिनिटं, 6 तासाचे झाले 360 मिनिटं, वरती 40 मिनिटं दिलेत. 360 आणि हे 40 झाले 400. आपल्याला इथं उत्तरामध्ये 380 दिलेत. 400 मध्ये 380 मिळालेत आपल्याला. 400 मधून हे 380 वजा केले तर उरले राहिले 20. मग 380 मध्ये 20 मिळवले तर एवढे मिनिटं होणार आहेत. बरोबरचं चिन्ह दिले म्हणजे इकडची निकडची संख्या समान आली पाहिजे. मग इकडची संख्या आहे किती आहे? 300 आपलं 400 आणि इकडे आपल्याला दिले 380. मग 380 मध्ये 20 मिळवले तर बरोबर हे 400 होतात. उत्तर आलंय 20 मिनिटे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 36वा प्रश्न आहे. पहा आपल्याला या ठिकाणी रिकामी जागी कोणती संख्या येईल विचारलंय. पहा अशा वेळेस आपल्याला विस्तारित रूप दिले, संख्या मागे पुढे आहेत. मग आपल्याला या ठिकाणी कोणती संख्या येईल विचारले. पहा याच्यामध्ये आपल्याला ही संख्या दिली आहे. मग याचं विस्तारित रूप आपण करणार आहोत. किती आहे? 40,000 आपल्याला विस्तारित रूप येतं. मग आपण ते सोडून घ्यायचं. किती आहे? एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 आणि लक्ष, 4 लक्ष. मग दशांश रूप करताना एकदम सोपं आहे. पहिली संख्या घ्यायची, त्याच्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 तेवढे शून्य देऊन घ्यायची. परत दुसरी संख्या घ्यायची, शून्य आहे, शून्यावर तेवढे शून्य नाही दिले तरी, किती शून्य दिले तरी शून्याची किंमत शून्यच राहते, मग शून्य घ्यायचा. पुढची संख्या घेतली 7. 7च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 तेवढे शून्य त्याच्यावर देऊन घ्यायचे. परत राहिला पुढे घेतला 4.
अधिक 4, 4च्या पुढे किती संख्या आहेत? 1 2, मग त्याच्यावर तेवढे शून्य देऊन घ्यायचे. पुढचा घेतला 9, 9च्या पुढे किती संख्या आहे? एकच, मग एकच शून्य द्यायचा. शेवटी घेतला 5, 5च्या पुढे काहीच नाही म्हणून ते आपण लिहिलं. हे त्याचं विस्तारित रूप आहे. एकदम सोपी पद्धत आहे ही विस्तारित रूपाची. आता ह्या संख्यामध्ये आपण ह्या संख्या मॅच करायच्या आहेत. त्याच्यामध्ये कोणती संख्या नाही ती इथे येणार आहेत. 40,000 आहे, 0 आहे, 7,000, 400 आहे, 5 आहे, परंतु ही 90 ही संख्या आपल्याला इथं नाहीये, मग ती आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. 37 नंबरचं उदाहरण आहे. एका दुधाच्या कॅन मध्ये 15 लिटर दूध होते. त्या दुधापैकी अर्धा लिटर माप असणारे 12 ग्लास दूध त्यातून मुलांना दिले. तर आता त्या कॅन मध्ये किती लिटर दूध शिल्लक राहिले? पहा, आता यामध्ये आपल्याला एका लिटर काय विचारले? एका कॅन मध्ये 15 लिटर दूध होतं. किती होतं? 15 लिटर दूध होतं. 15 लिटर. त्या दुधापैकी अर्धा लिटर माप असणारे 12 ग्लास दूध त्या 2 मुलांना दिले. अर्धा लिटरचे 12 अर्धा लिटर 12 ग्लास दिले, म्हणजे 6 लिटर याच्यामधून वजा झाले आहेत. 6 लिटर, कारण अर्धा लिटरचं माप आहे आणि 12 ग्लास आहेत. 12 ग्लास दिले, ते अर्धा लिटरचेच आहेत. मग 12 ते 2 ग्लासचा 1 लिटर होईल. मग 12 ग्लासांचं होईल 6 लिटर. त्यातून मुलांना दिले, तर आता कॅन मध्ये किती लिटर दूध शिल्लक आहे? 15 लिटर मधून 6 लिटर वजा झाले. 15 मधून 6 गेले, 15 मधून 6 गेले, 8 लिटर दूध राहिलेलं आहे. पहा, पर्याय क्रमांक 15 मधून 6 गेले, 9 राहिले. 9 लिटर दूध आपल्याला राहिलेलं आहे शिल्लक. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पहा पुढे आहे 38वा प्रश्न. एका आयताचे क्षेत्रफळ 48 चौरस सेंटीमीटर आहे. त्याची लांबी 8 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताची रुंदी किती असेल? पहा, या ठिकाणी आपल्याला आयताचे क्षेत्रफळ दिले आहे. आयताचं क्षेत्रफळ आहे 48 चौरस सेमी आणि लांबी दिली आहे 8 सेंटीमीटर आणि आपल्याला रुंदी काढायला सांगितले आहे. रुंदी बरोबर किती? मग आपल्याला इथं सोपं आहे. आयताचे क्षेत्रफळ सूत्र आपल्याला वापरावं लागेल. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी, मराठीतून काढू, लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ आहे 48 आणि लांबी आहे 8 सेंटीमीटर गुणिले रुंदी काढायची आहे. मग हे 8 इकडे गुणिले आहेत, इकडे गेले भागिले झाले, वरती आहे ते खाली जातील. इथं राहिली फक्त रुंदी. 8 1 8, 8 6 48, म्हणून रुंदी बरोबर, आता सरळ मांडून घेऊ, रुंदी बरोबर 6 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 39वा प्रश्न आहे. 11 रुपये देण्यासाठी 25 पैशाची किती नाणी द्यावी लागतील? पहा, 11 रुपये 25 पैशाची नाणी आपण पाहिलं. 1 रुपयासाठी 1 रुपया बरोबर 25 पैशांची किती नाणी लागतील? 4. मग 11 रुपयासाठी 11 गुणिले 4, 44 नाणी द्यावी लागतील. ते आहेत पर्याय क्रमांक 4 मध्ये. सोबतच्या आकृतीतील बिंदू एकमेकांना जोडून किती त्रिकोण तयार होतील असं विचारलंय. पहा, इथे आपल्याला असे 4, मग इथे पहा, इथे हा 1,
हा 2, हा पूर्ण, हा 3, हा 4, नंतर असे हे 4 बिंदू आहेत. तर आपल्याला 8 त्रिकोण इथं आपल्याला तयार होतील. 41वा प्रश्न आहे पहा. आपल्याला एक गणित दिलंय वजाबाकीचं 4 अंकी वजाबाकी, ते आपण आता सोडवणार आहोत. काय हे गणित? तर 8135 वजा 3085 बरोबर याचं उत्तर काढायचंय. मग एकक अशा वेळेस आपल्याला काय करायचंय? वजाबाकी करताना, बेरीज करताना एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक आणि हजाराखाली हजार व्यवस्थित मांडून घ्यायचं आणि मग वजाबाकी करायची. मग 5 मधून 5 गेले 0, 3 मधून 8 वजा होत नाही, 3 वर 8 मारून 3 वरती लिहायचे. शेजारच्या घरातून एक हातचा घ्यायचा. शेजारच्या घरात एकच होता, इकडे 1 दिल्यावर इथे 0च राहिला. मग 13 मधून 8 गेले राहिले 5, 0शी 0, 8 मधून 3 गेले राहिले 5, 550 उत्तर आलेलं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 42वा प्रश्न आहे. 135 या संख्येचे अवयव नसणारी जोडी खालील पैकी कोणती आहे? पहा इथे शेवटी 5 आहे, म्हणजे या संख्येला 5 आणि 3 या दोन संख्येची जोडी असणाऱ्या या शेवटी 5 आणि 3 असणाऱ्या संख्येने भाग जाणार आहे. मग 45 ने आणि 3 ने त्याला भाग जाईल. 15 ने आपण प्रत्यक्षात करून पाहूयात ते. पहा इथे 135 भागिले 45, 5 9 45, 5 दुने 10, 3 राहिले 5 7 35, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 3 एके 3, 1 ने भाग गेला. तसाच 335 ला 3 ने पण भाग जाईल. 3 एक 3, 3 चौक 12, 3 पाचे 15 याने भाग गेला. नंतर 15 ने 135 भागिले 15, 15 एके 15. पहा या ठिकाणी अवयव नसणारी जोडी खालीलपैकी कोणती विचारली? ती आहे 55 आणि 3, पर्याय क्रमांक 3. 43वा प्रश्न आहे पहा. 648 भागिले 7 बरोबर 92 बाकी 4 या उदाहरणाची खालीलपैकी योग्य मांडणी कोणती? तर ती आहे पहा, आपण त्याने भागून पाहू. 648 भागिले 7, 7 एके 7, 7 9 63, खाली राहिला 1, वरून घेतला 8, झाले 18, 7 दुने 14, 14 18 मधून वजा केले राहिले 4. मग याचं काय येईल? 7 पहिलं 7 गुणिले 92 अधिक 4 ही त्याची मांडणी येईल. 7 ने 92 ला गुणलं आणि त्याच्यामध्ये 4 मिळवलं तर आपल्याला ही संख्या हे भाज्य मिळणार आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. एका आयताची परिमिती 120 सेंटीमीटर आहे. त्याची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे, तर लांबी व रुंदीतील फरक किती? आयताची परिमिती बरोबर, पहा या ठिकाणी आपल्याला आयताची परिमिती दिली आहे. आयताची परिमिती आपण लिहून घेऊ. आयताची परिमिती 120 सेंटीमीटर आहे. त्याची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. मग रुंदी आपण काय घेऊ? x मानू. लांबी रुंदीच्या दुप्पट आहे म्हणल्यावर इथे येईल 2x. रुंदी x तर रुंदीच्या दुप्पट 2x, दुप्पट म्हणजे 2 ने आपण गुणतो 2x होईल तिथं आहे. तर त्या लांबी व रुंदीतील फरक, मग आपल्याला आयताची
परिमितीचं सूत्र लिहावं लागेल. इथं परिमिती बरोबर 2 कंसात L अधिक B, 2 गुणिले कंसात L अधिक B. परिमिती आहे 120. मग आपण इथं 2 L आपण घेतला 2x आणि रुंदी घेतली x. मग 2 दोन्ही ह्या प्रथम याला गुणलं, मग झाले बेदून 4x अधिक नंतर याला गुणलं, झालं 2x. इथं आहेत 120, ते तसे मांडून घेतले. 4x आणि 2x, x तसेच राहतील. 4 आणि 2 झाले 6 आणि इथे आहेत 120. मग इथे फक्त x ठेवले. इथे x 6 गुणिले आहे, तिकडे आले तर हे भागिले म्हणजे खाली जातील. मग 6 1 6, 6 2 12 आणि 0. x बरोबर आले 20. मग x आपण रुंदी मांडली आहे, तर लांबी किती होईल? 2x आहे. x ची किंमत आली 20, म्हणून 2x लांबी बरोबर किती येईल? 2x बेदून 1 4 आणि 0, 40 येईल लांबी. आणि रुंदी किती आली? x. मग याच्यातील फरक विचारलाय. फरक म्हणजे वजाबाकी. 40 वजा 20 बरोबर 20. याच्यातील फरक आहे 20. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? पहा, इथं समान छेद असेल तर ज्याचा अंश छेद तोच लहान अपूर्णांक असतो. मग याच्यामध्ये सर्वात लहान छेद अंश आहे 9, म्हणून हा अपूर्णांक लहान आहे. 46वा प्रश्न आहे, आयताला किती कोण असतात? आयत हा असा असतो, त्याच्या 2 समोरासमोरील बाजू समान लांबीचे असतात. ही आणि ही. त्याला कोण किती असतात? 1 2 3 आणि 4. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 15 अंश छेद 20. 15 अंश आणि छेद 21 हा अपूर्णांक अंकात कसा लिहिणार? 15 छेद 21. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 48वा प्रश्न आहे, एका चौरसाकृती शेताला कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 5 रुपयाप्रमाणे 100 रुपये खर्च आला तर त्या शेताची लांबी किती मीटर असेल? प्रति मीटर 5 रुपये खर्च आला, 100 रुपये लागले. तर पहा, मग आपल्याला ह्या 100ला खर्च आलाय, त्याला आपण 5 ने गुणू, म्हणजे आपल्याला 1 मीटर किती आहे ते येईल. मग 5 1 5, 5 2 10 आणि 20. मग खर्च आला तर त्या शेताची लांबी किती मीटर आहे? पहा, प्रति मीटर झालं 20. मग चौरसाच्या 4 बाजू असतात. मग एका बाजू त्या शेताची लांबी किती मीटर असेल? एकच विचारले. मग 4 ने भागायचं. 4 1 4, 4 5 20. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. एकच शेताची फक्त लांबी विचारली आहे, मग ती किती येईल? 5 येणार आहे. कारण हे पूर्ण किती आलंय? 20 आलं आहे. पूर्ण त्याचं 1 प्रति मीटर हे करण्यासाठी 20 आले. मग त्याला 4 बाजू असतात, त्याला 4 ने भागलं तर उत्तर येईल 5. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 49वा प्रश्न आहे. पहा, हे रोमन अंक आहे, त्यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. पहा, रोमन संख्यामध्ये पहा, हे चिन्ह आहे, हे आहे 10. हे चिन्ह असतं 10चं, आणि हे चिन्ह आहे 5चं, आणि हे चिन्ह आहे 1चं. मग इथं ही संख्या झाली x I v, हीच संख्या झाली 20, आणि हे 5, आणि इकडं आहे डाव्या बाजूला, म्हणून 5 मधून 1 कमी म्हणजे 20, आणि 5 आणि 1 कमी 24, वजा x म्हणजे 10 आणि 5. हा आता xvi
हा पहा, हा x म्हणजे 10, हा 5, 5च्या पुढं आहे हा I म्हणलं 5 मध्ये 1 मिळवावं लागेल. मग ते आहेत 10, 5 आणि 1 16. मग 16 मधून 24 गेले, आपलं 24 मधून 16 गेले तर आपल्याला 8 मिळणार आहे. ते कसं लिहितो आपण मग 8? ते झाले 5, 6, 7 आणि 8. हे अशी संख्या आपण 8 लिहित असतो रोमन अंकात. ती आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 50वा प्रश्न आहे, 77,409 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा, 77,000 काय सांगितले? 77,000 बोलतो तशीच संख्या लिहित जायचंय आपल्याला. 77,409. दशकाचा उल्लेख नाही म्हणून दशकाच्या घरात 0 देणार आहोत. 77,409 पर्याय क्रमांक 3. 51वा प्रश्न आहे, 64,531 या संख्येतील 4 व 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? पहा, इथे आपल्याला ही संख्या दिली आहे 64,531 आणि 4 व 5, 4 आणि 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला. मग 4 आहे एकक, दशक, शतक आणि हजाराच्या घरात, म्हणजे इथं त्याची किंमत आहे 4,000. 5 आहे शतकाच्या घरात, त्याची किंमत आहे 500. त्याच्यातील फरक विचारलाय. फरक म्हणजे वजाबाकी. मग 4,000 वजा 500. शून्यामधून 0 गेला 0, शून्यामधून 0 गेला 0, शून्यामधून 5 जात नाही, इकडून एक हातचा घेतला तर झाले 10. 4 मधून एक हातचा इकडे घेतला, इथं राहिले 3. 10 मधून 5 गेले 5 आणि 3 3. मग आलं 3,500 उत्तर आलेलं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे आहे 52वा प्रश्न आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे, समृद्धीने आपल्या जवळ 6 पेन्सिल पैकी 4/10 भाग 6 पेन्सिली मुग्धाला आणि 3/10 भाग 6 पेन्सिली ईशाला दिल्या, तेव्हा तिच्याजवळ 12 6 पेन्सिली शिल्लक राहिल्या तर तिच्याजवळ एकूण किती पेन्सिली होत्या? यामध्ये तिच्याजवळ 40 6 पेन्सिली, 4 त्रिक 12, 12 शिल्लक राहिल्या, मग 40 6 पेन्सिली तिच्याजवळ होत्या. पर्याय क्रमांक 2. 53वा प्रश्न आहे, 9,900 ही संख्या खालीलपैकी कोणती? पहा, इथं 9,900, पाऊण कमी 900 म्हणजे 900 झालेले नाहीयेत. मग 800 आणि 700, 800 आणि 75 म्हणजे 9,900. 900 ला 25 कमी, 850 म्हणजे 800 आणि 50 आणि 950 म्हणजे 800 आणि 75. ते आहेत पर्याय क्रमांक 3, 800 आणि 75. पुढचा 54वा प्रश्न आहे. पहा, इथं आपल्याला एक गणित दिलं आहे. ते गणित आपल्याला सोडवायचं आहे आणि रिकाम्या चौकटीत चिन्ह टाकायचं आहे. पहा, इथे 15/9 अधिक 6/9 चौकट दिली आहे. नंतर 15/20 अधिक 6/20. पहा, इथे आपल्याला समान छेद असेल तर फक्त आपण अंशाची बेरीज करतो. छेद तोच घेतो. छेद तोच घेतला. 15 आणि 6 झाले 21. परत इथं चौकट, इथं छेद समान आहे, परत तो छेद घेतला. 15 आणि 6 झाले 21. दोन्हीकडे समान संख्या आहे म्हणून समानचं चिन्ह हे आहे. ते आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी इथं छेद 9 आहे आणि इथे 20 आहे. संख्या समान येणार नाही. मग कमी छेद आहे आणि त्याच्यामधले जास्त रंगवलेले आहे, ते एकूण असतात आणि रंगवलेले असतात. हे एकूण असतात. 20 पैकी 21 रंगवलेत आणि 9 पैकी 21 रंगवलेत. मग ही कमी संख्या असून याचे जास्त रंगवलेत म्हणजे ही मोठी संख्या आहे. मग चिन्ह येईल हे मोठ्या संख्येचं. ज्या संख्या मोठी असते त्याच्याकडे आपण हे तोंड करत असतो, ह्या मोठ्या
यात मगरीचं उघडलेलं तोंड त्याच्याकडे करत असतो. ही मोठी संख्या आहे म्हणून आपण याच्याकडे केलं. चिन्ह येईल पर्याय क्रमांक 2. पहा 55व उदाहरण आहे. आपल्याला एक अपूर्णांक दिलाय आणि त्याचा पूर्णांकाचे अंशाधिक रूप खालीलपैकी कोणते आहे. आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. तो पूर्णांक युक्त अपूर्णांक आपल्याला अंश आणि छेदाच्या रूपात लिहायचा आहे. मग 8.4 हा आहे. मग याचा आणि याचा आपण गुणाकार करतो 12 आणि त्याच्यामध्ये हे मिळवतो 4. मग 12 पंचे 60, 12 सक 72, 12 साती 84, 12 आठी 96 आणि हे 4, 96 4 झाले 100. पहा 100 आणि छेद आहे तोच, इथं छेद तोच लिहिणार आहोत आणि मग आलं 100/12. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पहा 56वा प्रश्न आहे. 20 ते 40 मधील विषम संख्यांची बेरीज किती. प्रथम आपल्याला 20 ते 40 मधल्या विषम संख्या काढाव्या लागतील. आपण प्रथम 20 ते 30 मधल्या विषम संख्या काढणार आहोत. त्या आहेत 21. विषम संख्या म्हणजे एक एकच्या गॅपने येतात, त्याला 0-3 ने भाग जातो. 21 नंतर आहे 23, नंतर आहे 25, नंतर आहे 27. एक संख्या आड एक येत असते ती. नंतर आहे 29. ह्या विषम संख्या आहेत. आता 31 पासून ते 40 पर्यंतच्या, मग हे आहे 31, हे आहे 33, हे आहे 35, हे आहे 37 आणि हे आहे 39. पुढे आहे 3 आणि 1 4. आपलं 9 खालून वरती जाऊ आपण. 9 आणि 7 आहे 16, 16 आणि 5 आहे 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. हातचे आले 2, 2 1 2, 2 4, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. 125 उत्तर आलं. आता 31 ते 40 यांची बेरीज करू. 9 आणि 7 झाले 16, 16 आणि 5 21, 22, 23, 24 आणि 25. आले 2, 3 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 16 आणि 17. त्याचं उत्तर हे आलं. आता हे यांची दोघांची बेरीज आपण करणार आहोत. 125 अधिक 175. 5 आणि 5 झाले 10, हातचा आला 1, 7, 8, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 1 2 आणि 3. 300 उत्तर आलेलं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 57वा प्रश्न आहे 30 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत. पहा 30 ते 50 मध्ये आपण मूळ संख्या मोजणार आहोत. मूळ संख्या 30 ते 50. पहा 30 पासून सुरुवात करणार आहोत. पहिली मूळ संख्या 30 येणार नाही. मूळ संख्या म्हणजे फक्त 0, 1 आणि 30 संख्या, तिनेच त्याला भाग जातो. बाकीचं त्याला कोणत्याच संख्येने भाग जात नाही. मग ती आहे 31. 31 नंतर येईल 32 येणार नाही, 33 येणार नाही, 34 येणार नाही, 35 36 पण येणार नाही. नंतर आहे 37, नंतर 38 येणार नाही, 39 40 पण येणार नाही. नंतर आहे 41, 42 येणार नाही, 43 आणि 45 46 येणार, 47. अशा प्रकारे 30 ते 50 मध्ये 1 2 3 4 5 मूळ संख्या आहेत. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पहा 58वा प्रश्न आहे 10,001 मागील क्रमाने येणाऱ्या 2 विषम संख्या कोणत्या. विषम संख्या काढताना आपल्याला त्या संख्येतून मागच्या काढायच्या असेल तर 2 2 ने 2 2 वजा करावं लागतात. पहा इथं 10,000 आहेत. 10,001 त्याच्यातून 2 वजा केले. 2 वजा करण्यापेक्षा 2 घर मागे केले. 10,001 च्या मागे 1 घर केलं तर 10,000 होतील. अजून 1 घर गेलं तर काय होतील 9,999. मग पहिली संख्या येईल 9,999. परत त्याच्यामधून 2 वजा केले तर आपल्याला उत्तर आहे 9,997. मग पहिली
9,999 आणि दुसरी 9,997 अशा दोन संख्या आपल्या क्रमाने मागच्या विषम संख्या येणार आहेत. या मागच्या विचारल्यात म्हणून आपण ते वजा केले. पुढच्या विचारल्या असत्या तर त्या संख्येत 2-2 मिळवत गेले तर पुढची विषम संख्या मिळत जाते. कारण विषम संख्या सम संख्या ह्या 2च्या गॅपने येतात. 59वा प्रश्न आहे. गायत्रीने 15 रुपयांचा एक याप्रमाणे 30 टी शर्ट खरेदी केले. पहा, 15 रुपयाला एक, मग 30 टी शर्ट घेतले. 15 रुपयाला एक आहे, मग त्यांची किंमत किती झाली? 0 पुढे आहे, त्याच्या पुढे संख्या नाही म्हणून तो मांडून घेऊ. फक्त 3च राहिला. 15 त्रिक 45, मग 450 रुपये झाले. 30 टी शर्टचे 450 रुपये झाले. तर ते सर्व शर्ट 525 रुपयांना विकले. तिने विकले 525 रुपयांना. मग तर या व्यवहारात गायत्रीला किती रुपये जास्त मिळाले? किती ते काढण्यासाठी आपल्याला विकलेली किंमत आहे 525 आणि खरेदी केलेली आहे 450. मग विकलेल्या किमतीतून खरेदी केलेली वजा केली तर आपल्याला नफा झालेला समजणार आहे. 5 वजाबाकी करावा लागेल. दोनामधून 5 जात नाही, वरती 2 मांडले. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, इथं 4 राहिले, झाले 12. 12 मधून 5 गेले, राहिले 7. 4 मधून 4 गेले, 0, झाले 75. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे. 60 अधिक 60 भागिले मोठा मैरपी चौकट कंस नंतर गोल कंस 5 अधिक 3 गुणिले 3 अधिक 1 नंतर गुणिले 3 वजा 5. हे गणित बरोबर आपल्याला किती विचारले? अशा प्रकारचा कंस सोडवताना आपण प्रथम आतला पहिला कंस सोडवणार आहोत. हा, त्याच्याखाली रेष मारायची. हाच एवढाच सोडवणार आहोत प्रथम. नंतर एक एक स्टेप्स वाईज खाली जायचे. 60 बाकीचं तसंच लिहिणार आहोत. इथं 5, 3 त्रिक 9, परत 1 गुणिले 3. बाकीची संख्या तशीच राहणार आहे, फक्त हे सोडवलं. आता दुसरं सोडवणार आहोत. हा छोटा हा गोल कंस, त्याच्या खाली रेष ओढून घ्यायची. बाकी तसं लिहायचंय. 60 भागिले 5 आणि 9 झाले 14 आणि हा कंस अजून शिल्लक आहे अधिक 1 गुणिले 3. हा 3 वजा 5. पहा, हा आपण घेणार आहोत. 3 वजा 5 आहे, ते कंसात नाहीये, ते बाहेर आहे. मग 60 भागिले 14, 14 आणि 1 झाले 15 गुणिले 3 वजा 5. असं गणित आलेलं आहे. गुणाकार आणि भागाकार आहे त्याच्यामध्ये आपण, आणि वजाबाकी पण आहे. गुणाकार भागाकार वजाबाकी आधी आपण करून घेणार आहोत. त्याच्याखाली रेष ओढली. 60 भागिले 15 गुणिले 3 मधून 5 आपण पहिला हा गुणाकार करून घेणार आहोत. 5 त्रिक 15 त्रिक 45 आणि वजा हे 5. मग पहा, या ठिकाणी आपण याचा भागाकार प्रथम करून घेणार आहोत. मग 15 वजा 3 वजा 5, गुणाकाराचे चिन्ह आहे इथे. मग 15 त्रिक 15 चौक 60, तरी 45, 15 चौक 60 गुणिले 3 वजा 5 असं गणित आहे. आता 4 त्रिक 12 वजा 5 आणि 12 मधून 5 गेले, राहिले 7 उत्तर आलेलं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 61वा प्रश्न आहे. 10 रुपयाच्या 5 नोटा
10 रुपयाच्या 5 नोटा, 5 रुपयाची 15 नाणी. पहा, 10 रुपयाच्या 5 नोटा घेतल्या आपण. 10 रुपयाच्या 5 नोटा घेतल्या तर झाले 50 रुपये. नंतर 5 रुपयाची 15 नाणी, 5 रुपयाची 15 नाणी, मग 15 75 रुपये झाले. नंतर 2 रुपयाची 12 नाणी, 12 24 रुपये झाले. तर विचारले असल्यास एकूण किती रुपये होतील? एकूण रुपये विचारलेत. मग 5 आणि 4 9, 7 आणि 2 आणि 7 झाले 9, 9 आणि 5 झाले 14. 149 रुपये. सॉरी, इथे 10 रुपयाच्या 2च नोटा आहेत, म्हणजे 20च रुपये होतील. 10 रुपयाच्या 2 नोटा, 5 रुपयाचे 15 नाणी म्हणजे 75 रुपये आणि 2 रुपयाचे 12 नाणी म्हणजे 24 रुपये होतील. आणि 50 पैशांची 18 नाणी, म्हणजे 50 पैशांची 18 नाणी आहेत, इथे 9 रुपये होतील. मग एकूण आपल्याला विचारलेत. मग 9 आणि 4 13, 13 आणि 5 18, चाला 1, 3 7 10, 11 12, 128 रुपये होतील. पर्याय क्रमांक 1. पहा, या ठिकाणी 10 रुपयाची 2 नाणी सांगितली, 10 रुपयाच्या 2 नोटा सांगितल्यात. 10 रुपयाच्या 2 नोटा झाले 20 रुपये. 5 रुपयाची 15 नाणी झाली, 5 15 75 रुपये झाले. 2 रुपयाची 12 नाणी सांगितले, 24 रुपये झाले. 50 पैशाची 18 नाणी, 18 नाणी आहेत, 50 पैशाची 9 रुपये होतील. मग यांची बेरीज केली. मग 4 आणि 9 13, 13 आणि 5 18, हा चाला 1, इथं हा चाला 1, 7 8 9 10 11 12, 128 रुपये आले. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. हा 62वा प्रश्न आहे. 4 तास 35 मिनिटं अधिक 3 तास 45 मिनिटं बरोबर किती? हा अशी आपण बेरीज करतो तशीच करायची आहे, फक्त वरती लिहून घ्यायचं तास आणि मिनिट. 4 तास आणि 35 मिनिटं, तासाच्या खाली तास आणि मिनिटाच्या खाली मिनिट लिहायचे, अधिक 3 तास आणि 45 मिनिटं. असं हे गणित आहे, एकदम सोपं आहे सोडवायला. 5 बेरीज करून घ्यायची. 5 आणि 5 10, हा चाला 1, 4 आणि 3 अधिक 4, 7 आणि 1 8, 80 मिनिटं झाले. 4 आणि 3 7. परंतु आपण पाहिलंय 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग याच्यातून 60 मिनिटं होऊन गेले तर 80 मिनिटं झालीत. मग 80 मधून 60 वजा केले तर इथं 20 राहतात. हा 1 तास इकडे गेला, 60 मिनिटांचा याच्यातून 1 तास झाला, तो इकडे गेला आणि इथे झाले 8 तास. इथे 80 मधून हे 60 इकडे गेल्या, इथे राहिले 20, म्हणजे 8 तास आणि 20 मिनिटं. 8 तास 20 मिनिटं आपलं उत्तर आलेलं आहे. ते आहे 8 तास 20 मिनिटं. पर्याय क्रमांक 3. 63व उदाहरण आहे. 25 पैशांना एक पेन्सिल घ्यायच्या ऐवजी समीरने 50 पैशाला एक पेन्सिल घेतली, तर जर त्याने 80 पेन्सिल घेतली तर त्याला किती रुपये जास्त जातील? 50 पैशांना एक पेन्सिल घेण्याच्या ऐवजी त्यांनी 50 पैशाला पेन्सिलीन 80 पेन्सिली घेतल्या. 50 पैशाला एक पेन्सिल म्हणजे 50 पैसे 2, 1 रुपयामध्ये किती येतील? 1 रुपयाच्या 2 पेन्सिली. 80 पेन्सिली घेतल्या, 1 रुपयामध्ये 2 पेन्सिली, मग 80 पेन्सिलीचे किती होतील? मग 80 भागिले 2, 40. 80 पेन्सिलीचे होतील 40 रुपये.
तर किती जास्त, आणि 20 पैशांनी किती होतील? 25 पैशांना एक पेन्सिल घ्यायच्या ऐवजी 50 पैशांना घेतली. 25 पैशांना घेतली तर 80 गुणिले 80. 25 पैशांना पेन्सिल घेतली तर 80 पेन्सिलीचे 2000 पैसे म्हणजे 20 रुपये होतील, आणि 50 पैशांना घेतले तर 40 रुपये होतील. तर आपल्याला विचारले तर किती जास्त रुपये जातील? तर 50 पैशाला घेतल्यावर 40 रुपये आणि 25 पैशाला घेतल्यावर 20 रुपये. तर मग आपले किती रुपये? 40 वजा 20, तर 20 रुपये जास्त जातील. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे 63वा प्रश्न. 64वा प्रश्न. 5 लिटर दूध भरण्यासाठी 200 मिली दूध बसेल अशा किती पिशव्या लागतील? पहा, 5 लिटर दूध आहे, 200 मिली दूध बसेल अशा किती पिशव्या लागतील? 200 मिलीलिटरची एक पिशवी, मग अशा 2 पंचे 10. 5 पिशव्या भरल्या तर 1 लिटर होतो, कारण 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. पहा, मग 5 पिशव्या भरल्या तर 1 लिटर होतो. मग 5 लिटर दूध भरायचंय. 5 पिशव्या भरल्या तर 1 लिटर होतो. मग 5 गुणिले 5, मग 25 पिशव्या आपल्याला ह्या भरावे लागणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पहा, 5 पिशव्या भरल्या तर 1 लिटर होतो, आणि आपल्याला किती? 5 लिटर दूध भरायचंय. मग 5 पिशव्या भरल्या तर 5 लिटर होतो. मग 5 गुणिले 5, 25 पिशव्या भरावे लागतील. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे आहे 65वा प्रश्न आहे. सोबतच्या घडणीतील कोणते पृष्ठ क्रमाने समोरासमोर येणार नाही? पहा, इथं घडणीमध्ये 1 हा इकडं फोल्ड होईल, 6 इकडं होईल. हा एकमेकांच्या पुढे येतील, पण 1 आणि 6 आतमध्ये गेल्यामुळे एकमेकांच्या पुढे येणार नाही. मग 1 आणि 6 हे एकमेकांच्या समोर येणार नाही. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पहा, 66वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत प्रत्येक चौकट बरोबर 1 चौरस सेंटीमीटर असेल तर सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ किती? प्रत्येक याचा 1 चौरस सेंटीमीटर किंमत असेल. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 चौरस सेंटीमीटर यांचं क्षेत्रफळ येणार आहे. 67वा प्रश्न आहे. 5 मार्च 2010 ला शुक्रवार असेल तर त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल? पहा, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये 5 मार्च 2010 ला शुक्रवार असेल, मार्च महिना असतो हा 31 दिवसांचा. त्याच्यामधून 5 वजा केले, 31 दिवसामधून 5 वजा केले तर राहतील 26 दिवस. नंतर एप्रिलचे आहेत 30 दिवस, हे 30 दिवस, आणि 1 तारखेला विचारलाय म्हणजे हा आहे 1 दिवस. मग पहा, 6 यांची बेरीज करायची, किती दिवस होतील ते? 6 शून्य अधिक 6 शून्य 6 आणि 1 7, 2 आणि 3 झाले 5, 57 दिवस झाले. 7 दिवसाचा एक आठवडा असतो. मग 57 ला 7 ने भागलं, 7 एक 7, 7 8 56, बाकी 1 आली, म्हणजे 8 आठवडे पूर्ण, म्हणजे 8 शुक्रवार पूर्ण होऊन पुढे 1 दिवस येतो शुक्रवार, आणि 1 शनिवार, म्हणजे एक महाराष्ट्र दिनी 1 दिवस पुढे जातो शुक्रवारच्या, म्हणजे शनिवार असणार आहे. पुढे आहे 68वा प्रश्न आहे. 5.25 तास म्हणजे किती मिनिट? 5.25 तास म्हणजे 4 तास आणि
45 मिनिटे. मग याचे आपल्याला मिनिट करायचे. 4 1 तास बरोबर 60 मिनिटं. मग 4 तास बरोबर 60 गुणिले 4 24 240 मिनिटे आणि वरचे हे 45 मिनिटे याच्यामध्ये आपण मिळवणार आहोत. 0 अधिक 5 5 4 आणि 4 8 आणि 2 285 मिनिटे. 285 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 69वा प्रश्न आहे 10 मीटर आणि 5 सेंटीमीटर बरोबर किती? पहा या ठिकाणी सोपं आहे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग इथं आहे 10 मीटर, त्याचे 10 गुणिले हे 100 येतील. 1 2 3 0 देऊन घेऊ आणि 1 1 1 1000 सेंटीमीटर होतील. परंतु आपल्याला 5 सेंटीमीटर, मग याच्यामध्ये 5 मिळते 1000 5 उत्तर येणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे आहे 17वा प्रश्न आहे 5 रुपयांच्या 50 नोटा देऊन 20 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा होतील? पहा इथं 5 रुपयाच्या 50 नोटा म्हणजे रुपये झाले 5 5 25 आणि 0 250 रुपये झाले 250 रुपये. 20 रुपयाला 20 ने त्याला हे केलं 20 1 20 खाली राहिले 5 वरून घेतला 0 2 राहिले 5 वरून घेतला 0 परत 2 म्हणजे 12 नोटा जास्तीत जास्त द्यावे लागतील. पुढे आहे 71वा प्रश्न आहे 5 आपलं एका वर्तुळात त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? पहा इथं विचारले आपल्याला. एक वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या म्हणजे काय? केंद्रकापासून ही त्रिज्या म्हणजे काय? हे केंद्र आहे वर्तुळात, इथून आपण वर्तुळ काढतो आणि हे त्याच्यावर केंद्रापासून ही रेष, वर्तुळावर जाणारी रेष म्हणजे ही त्रिज्या आहे. त्रिज्या आहे ही 10 सेंटीमीटर. जीवा म्हणजे काय? काय विचारलंय? जीवेची संख्या. जीवा म्हणजे केंद्रबिंदूतून जाणारी ही रेषा, याच्या दुप्पट ही असते. मग 10 गुणिले 2 बरोबर 20. याची लांबी किती असेल? पर्याय क्रमांक 3 20 सेंटीमीटर. 72वा प्रश्न आहे 105 गुणिले 35 या गुणाकाराच्या दशक स्थानी कोणता अंक असेल? त्यासाठी आपल्याला हे उदाहरण सोडून घ्यावं लागेल. 5 5 5 25 7 2 5 0 0 आणि हे 2 5 1 5 0 3 5 15 हातचा आला 1 3 0 0 आणि हातचा आलेला 1 1 3 1 3. आता यांची बेरीज करून घेऊ. 5 अशी 5 2 आणि 5 7 5 आणि 1 6 आणि 3. काय विचारले आपल्याला? दशक स्थानचा अंक कोणता? दशक स्थानचा अंक एकक आणि दशक 7. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 73वा प्रश्न आहे 9:45 वजा 7:15 बरोबर किती? 9:45 पहा 9:45 विचारले आपल्याला. पावणे 10 म्हणजे 900 आणि 75. पाव कमी 10 म्हणजे 9:45 वजा 7:15 700 आणि वरती 25 म्हणजे 725. त्यांची वजाबाकी सांगितली. 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 2 गेले 5, 9 मधून 7 गेले 2, 250 उत्तर आलेले आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा आहे 707 भागिले 15 या भागाकारात बाकी शून्य येण्यासाठी कोणती लहानात लहान संख्या भाज्यात मिळवावी
लागेल. पहा, प्रथम आपल्याला तो गुणाकार करावा लागणार आहे. पहा इथे काय भागाकार आहे, 707 भागिले 15. मग 15चा पाढा येणं आपल्याला गरजेचं आहे. 15 त्रिक 45, 15 चोक 60, 15 पाचे 75, 15 चोक 60. 70 मधून 60 गेले, राहिले 10, वरून घेतले 7. 15 पाचे 75, 15 स 90, 15 साता 105, 107 मधून 5 गेले, राहिले 2. इथं 2 बाकी राहिली. त्यांनी विचारले आपल्याला बाकी शून्य येण्यासाठी कोणता लहान अंक भाज्यात मिळवावा लागेल. लहानात लहान इथं 2 आहेत. मग 2 मध्ये किती मिळवलं तर 15 ने भाग जाईल, तो उत्तरामध्ये येईल. 8 मिळून चालणार नाही, 12, 13 नाही, 15 नाही, 13 मिळवले तर 13 आणि 2 होतील 15. मग इथं 15 ते 15 एके 15 असा भाग जाईल. मग 15 येण्यासाठी याच्यामध्ये मिळवावं लागतील बाकीमध्ये 13. मग इथे 15 येतील आणि 15 एके 15 येईल आणि इथं 15 मधून 15 गेल्यावर 0 बाकी येईल. याच्यासाठी आपल्याला त्या बाकीमध्ये बाकी 2 आहे, त्याच्यामध्ये 13 मिळवले तर 15 येतील आणि 15 ने पूर्ण भाग जाईल, बाकी 0 येईल. 13 मिळवावं लागतील. एक यंत्र 75वा लास्ट प्रश्न आहे. एक यंत्र 15 मिनिटात एक खेळणी तयार करते, तर त्या यंत्राला 120 खेळणी तयार करायला किती तास लागतील. एक यंत्र 15 मिनिटात एक खेळणं तयार करतं. मग 120 खेळणी करण्यासाठी आपल्याला पहा काय करायला लागेल. 120 खेळणी आहे आणि ते 15 मिनिटात तयार करतं. मग 15 चोक 60, म्हणजे एका तासात 4 खेळणी तयार होते. मग 4 ने भागले याला, 4 त्रिक 12 आणि 0 0, 30. एका तासात 30 खेळणी तयार होते. तर 120 खेळणी करण्यासाठी किती लागेल आपल्याला, ते लागतील 30 तास. मग 30 गुणिले 60, 6 पहा या ठिकाणी 120 खेळणी तयार करायची. एक खेळणी करायला 15 मिनिटं लागतात. मग पूर्ण 120 खेळण्या तयार करायसाठी आपल्याला 1800 मिनिटं लागतील. आणि मग 1800 मिनिटं आहे त्याचा तास करण्यासाठी आपल्याला त्याला 1 तास म्हणजे 60 मिनिटं त्याने भागावं लागेल. मग 0 गेला, 0ची 6 एके 6, 6 त्रिक 18 आणि हा 0, म्हणजे 30 मिनिटं आपल्याला 30 तास आपल्याला लागणार आहेत. पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे जास्तीत जास्त सराव तुम्ही गणिताचा केला तर आपल्याला स्कॉलरशिपची परीक्षा अतिशय सोपी जाणार आहे. हे परत एकदा व्यवस्थित तुम्ही ते सोडून पाहायचं आहे. अशा प्रकारे सराव केला तर तुम्हाला सर्व प्रकारचे गणित सोडवता येणार आहेत. धन्यवाद.